मी पैज लावून सांगतो तुम्हाला, रेक्टँगल कमांड मधले हे 5 ऑप्शन्स 100% माहिती नसणार. हे 5 ऑप्शन्स कुठले चला बघूया. रेक्टँगल कमांड सिलेक्ट केल्यानंतर खाली इथं कमांड लाईनला तुम्हाला ते 5 ऑप्शन्स दिसतील. त्यातला फर्स्ट ऑप्शन आहे चाम्फर. चाम्फर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट चाम्फर डिस्टन्स टाकायचा आहे. तर फर्स्ट चाम्फर डिस्टन्स सपोज टाकला मी 2, एंटर केलं. त्याच्यानंतर सेकंड चाम्फर डिस्टन्स टाकायचा. इथं सुद्धा आपण सपोज 2 टाकलं, एंटर. त्याच्यानंतर रेक्टँगलचा फर्स्ट पॉईंट प्लेस करायचा आणि इथं सेकंड पॉईंट प्लेस करायचा. सेकंड पॉईंट म्हणजेच त्याची साईज टाकायची. साईज सपोज टाकली आपण 30, टॅब 20 आणि प्रेस केलं एंटर. असं आपण चारही कॉर्नरला चाम्फर असणारा रेक्टँगल याच्यामधून ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट ऑप्शन आहे त्यातला इलिव्हेशन. इलिव्हेशन मध्ये आपण काय करू शकतो, रेक्टँगल जो आहे तो झेड डिरेक्शनला लिफ्ट करू शकतो. तर इलिव्हेशनला गेल्यानंतर आपल्याला प्लेन पासून किती डिस्टन्सवर तो रेक्टँगल पाहिजे ते डिस्टन्स टाकायचं. सपोज आपण टाकलं 50, एंटर. त्याच्यानंतर नॉर्मली ड्रॉ करतो तसा रेक्टँगल ड्रॉ करायचा. आता याचं इलिव्हेशन बघण्यासाठी ऑर्बिटचा ऑप्शन आहे तिथं जावा आणि इथून हे रोटेट करा. तर इथं तुम्हाला दिसेल आपला जो स्केचिंग प्लेन आहे तिथून हा 15 mm ला लिफ्ट झाला. पुढचा ऑप्शन आहे रेक्टँगल मधला फिलेट. फिलेटला गेल्यानंतर इथं टाकायचा रेडियस. रेडियस टाकला सपोज 3, एंटर. त्याच्यानंतर स्टार्ट पॉइंट आणि रेक्टँगलची साईज. असं आपण ऑल कॉर्नर्सला फिलेट असणारा रेक्टँगल डायरेक्ट ड्रॉ करू शकतो. आणि पुढचा ऑप्शन आहे त्यातला थिकनेस. थिकनेस साठी इथं रेक्टँगलची थिकनेस टाका. सपोज आपण टाकली 5, एंटर. त्याच्यानंतर फर्स्ट कॉर्नर आणि त्याचा सेकंड कॉर्नर म्हणजेच त्याची साईज. आता ही जी थिकनेस आहे ही तुम्हाला याच्यामध्ये 2D मध्ये दिसणार नाही. त्यासाठी काय करा, तुमचा व्ह्यू आहे तो रोटेट करा. ही अशी थिकनेस त्याला ऍड होईल, म्हणजेच झेड डिरेक्शनला त्याला थिकनेस ऍड होईल. हे आपण याच्यातून ड्रॉ करू शकतो. आणि लास्ट 5वा ऑप्शन आहे त्यातला विड्थ. विड्थला गेल्यानंतर आपल्याला रेक्टँगलची विड्थ किती पाहिजे ती टाकायची. सपोज आपण टाकली 2, एंटर. त्याच्यानंतर फर्स्ट कॉर्नर आणि त्याचा अपोजिट कॉर्नर हे असं आपण ड्रॉ करू शकतो. विड्थ म्हणजे काय, तर त्याची जी लाईन आहे त्याची थिकनेस जी आहे ती वाढते. असे हे रेक्टँगलचे 5 ऑप्शन्स आपण इथून यूज करू शकतो.